रात्रीची सगळ्यात मोठी बातमी, विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय। एबीपी माझानं हे वृत्त दिलं होतं, त्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणेंकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय, तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असतील। अर्थात एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी राऊन धरली होती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं खातं बदललं, त्यांची खुर्ची वाचवली। मात्र झालेला खाते बदल हाही कोकाटेंना एक मोठा इशाराच असल्याचं मानलं जात आहे। दरम्यान कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतलाय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। याच्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे। दरम्यान खातेपालटावर विरोधी पक्ष टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत। क्रीडा आणि युवक खातं मिळाल्यानं अजित पवारांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती। भरणेंनी खाते वाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती। मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही भरणेंसाठी एक लॉटरी ठरली आहे। कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरची वर्णी ही भरणेंसाठी लॉटरी मानली जाते। एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय, तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषी खातं देत त्यांच्या नाराजीवरही अगदी इलाज केलेला आहे।